चला सुरू करूया आपण सुरुवातीपासून. ॲज युजुअल we will start our session with the Gayatri Mantra. Everybody will close their eyes and try to concentrate on inner power and inner energy. We will pray in the holy fitted God to give us more power and more energy to get stability and development in our life. For that, we are chanting Gayatri Mantra. The voice should come from bottom of your heart and mind should be full of this Gayatri Mantra. Om Bhuvasvah Tassavitu Varenyam Bhargo Devasya Dhimahi Dhiyo Yo Nah Prachodayat. Om. Rub your hands and move around your eyes very slowly, slowly. Open your eyes with fresh vision, with new attitude. बघा, मागच्या लेक्चरमध्ये आपण व्हर्ब्स या गोष्टीवरती सविस्तर चर्चा केलेलीच आहे. पुन्हा एकदा एक शॉर्ट रिव्ह्यू घ्यायचा म्हणून त्या सगळ्या गोष्टींना एक हलकासा स्पर्श करण्याचा प्रयत्न करूया. मनुष्य जीवन म्हणजे अखंडपणे चालणाऱ्या क्रियांची दीर्घ शृंखला आहे. लाईफ इज अ सिरियल ऑफ वर्ब्स असं म्हटलं होतं. माणूस जन्माला आल्यापासून अगदी मृत्यूपर्यंत अनंत क्रिया कळत नकळतपणे तो करत असतो. शरीराने, मनाने, नैसर्गिकरित्या, जैविकरित्या, स्वतःहून, प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष, प्रचंड. मग बॉर्न, टू ब्रीथ, टू डाय किंवा टू वेक, टू वर्क, टू स्लीप, सकाळी उठणे, दिवसभर ठरलेली कामं करणे, झोपणे, टू अर्न, टू ईट, टू ड्रीम, टू वंडर, टू रेस्ट, टू जॉय म्हणजे कमवणे, त्याच्यानंतर खाणे, पिणे, भटकणे, आराम करणे, मजा करणे हे सर्वसाधारण माणसाच्या बाबतीतली वर्ब समजले जातात. मग वर्ब म्हटल्यानंतर राईट लिहिणे, डान्स नाचणे, लिसन ऐकणे, कुक स्वयंपाक करणे, प्रे प्रार्थना करणे, सिंग म्हणजे गाणे. राईट लिहिण्याची क्रिया झाली, ऍक्शन डान्स नाचणे क्रिया झाली, लिसन ऐकणे क्रिया झाली, कुक स्वयंपाक करणे क्रिया झाली, प्रार्थना करणे प्रे क्रिया झाली, सिंग गाणं गाणे. मग साधारणपणे क्रिया आपण दोन क्रिया प्रकारच्या पाहिल्या होत्या. एक फिजिकल ऍक्शन, एक सायकोलॉजिकल ऍक्शन. एक मनाने केली जाते, एक शरीराने केली जाते. फिजिकल ऍक्शन म्हणजे शारीरिक क्रिया त्या उघड्या डोळ्यांनी स्पष्टपणे तुम्हाला दिसतात. डान्स, वॉक, टॉक, स्पीक, राईट, लिसन. सायकोलॉजिकल ऍक्शन तुम्हाला दिसत नाही कारण त्या मनात घडतात. मानसिक क्रिया आहे, थिंक, लव्ह, हेट, जेलस, अंडरस्टँड, ट्रस्ट, डाऊट इत्यादी गोष्टी. फिजिकल ऍक्शन डान्स म्हणजे नुसणे दिसतंय आपल्याला, वॉक चालतोय दिसतंय, टॉक बोलतोय दिसतंय, स्पीक सांगतोय दिसतोय, राईट लिहितोय दिसतोय, लिसन ऐकतोय ते पण दिसतंय. त्याच्यानंतर सायकोलॉजिकल ऍक्शन मात्र मनात करतात. थिंक विचार करणं, विचार मनात कोणाचा काय चाललंय नाही पाहू शकत. कोण कोणाचा किती प्रेम करतं, किती द्वेष करतं, हेट करतं, कोणाची किती ईर्ष्या आहे, कुणाला किती समज आलेली आहे, किती समजलेलं आहे, या सगळ्या गोष्टी सायकोलॉजिकल असतात. मग सर्वसाधारणपणे मराठी भाषा जर शिकायची असेल एखाद्या व्यक्तीला, तर त्याला क्रियापद शिकत असताना त्या रूपाची सगळी जाण जर त्याला करून द्यायची असेल, तर काळाप्रमाणे त्याच्यामध्ये होणारा बदल, कर्त्याप्रमाणे होणारा बदल, वचनाप्रमाणे होणारा बदल किंवा लिंगाप्रमाणे होणारा बदल, हे सगळे डायमेन्शन त्याला स्पष्ट करून सांगावे लागतील. म्हणजे सर्वसाधारणपणे बघा ना, जाडी या क्रियापदाची तब्बल जवळ-जवळ सामान्य भूतकाळ, साधा भूतकाळामध्येच 5 रूपं पाहायला मिळतात. गेलो, गेली, गेले, गेलं, जातो, जाते, जातात, जाईल, जाईल, जाऊ, जाशील, जात होतो, जात होती. म्हणजे पास्ट सिंपल प्रेझेंट सिंपल फ्युचरमध्ये 15, पास्ट कंटिन्युअस, प्रेझेंट कंटिन्युअस, फ्युचर कंटिन्युअस मध्ये 15, पास्ट परफेक्ट, प्रेझेंट परफेक्ट, फ्युचर परफेक्ट मध्ये पुन्हा 15, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस, फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस मध्ये पुन्हा 15. कर्त्याप्रमाणे, क्रियाप्रमाणे, त्याच्याचप्रमाणे वचनाप्रमाणे, लिंगाप्रमाणे सगळे स्वरूप मराठीमध्ये पाहायला मिळतात. किती मायक्रो लेव्हलला व्हेरिएशन पाहायला मिळतात. म्हणून मराठी शिकायला तितकीशी चॅलेंजिंग वाटते, तितकी इंग्लिश वाटत नाही. कारण त्याच्यामध्ये सरळ साधं सोपं आहे. बघा ना, इंग्लिश शिकण्यासाठी आणि मराठी शिकण्यासाठी एकाच वेळेस सुरुवात केली, तर 50 ते 60 रूपं डोक्यात बसवणं आणि त्याचा सराव करणं, वातावरणातून त्या पक्क करणं आणि मग
इफेक्टिव्ह, फ्लुएंट, अस्खलित, परिणामकारक, प्रभावीपणे आपल्याला त्या पद्धतीने मराठी भाषा बोलता येते. इंग्लिशमध्ये तर मात्र फक्त 5च स्वरूप आहे ना. इंग्लिश सोपं का? मराठी स्वाभाविकपणे इंग्लिश. कारण 5 रूपं सहजपणे पाहतात. डिस्कस, डिस्कसेस, डिस्कसिंग, डिस्कस, डिस्कस, वॉच, वॉचेस, वॉचिंग, वॉच्ड, वॉच, टेक, टेक, टेकिंग, टूक, टेकन, डान्स, डान्सेस, डान्सिंग, डान्स, डान्स, लिसन, लिसन्स, लिसनिंग, लिसन, लिसन, राईट, राईट्स, रायटिंग, रोट, रिटर्न. त्याच्यानंतर कम, कम्स, कमिंग, केम, कम, गो, गोज, गोइंग, वेंट आणि गॉड. म्हणजे वर्बचे सर्वसाधारणपणे 5 फॉर्म पाहायला मिळतात. बेसिक फॉर्म, येस, येस फॉर्म, आयएनजी फॉर्म, पास्ट फॉर्म आणि पास्ट पार्टिसिपल फॉर्म. मग वर्बचा बेसिक फॉर्म जो आहे तो ओरिजिनल फॉर्म, इन्फिनिटी फॉर्म, नेकेड फॉर्म, बरोबर, फाउंडेशन फॉर्म असा समजला जातो. मूलभूत रूप ज्याला म्हणतात गो, राईट, टेक, स्पीक, ड्रिंक. मग त्याचा सिंपल प्रेझेंटमध्ये अर्धा आय व्ही यू यू दे साठी वापर होतो आणि सिंपल फ्युचरसाठी पूर्ण शाल विलच्या नंतर त्याचा वापर होताना पाहायला मिळतो किंवा बघायला मिळतो. ते इंग्लिश. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा फॉर्म नसतो. ना आयएनजी, ना एस, ना ईएन. नो चेंज. जसं आहे अगदी तसाच. त्याच्यामुळेच याला नेकेड फॉर्म, ओरिजिनल फॉर्म किंवा इन्फिनिटी फॉर्म असं म्हणतात किंवा म्हटलं जातं. मग याच्यामध्ये जर पाहायला गेलं तर बेसिक फॉर्म किंवा इन्फिनिटी फॉर्म किंवा ओरिजिनल फॉर्म म्हटल्यानंतर गो जाणे, सी पाहणे, कम येणे, स्पीक बोलणे, कट कापणे, टेक घेणे, ड्राईव्ह चालवणे, राईट लिहिणे, ईट खाणे, टॉक बोलणे, ड्रिंक पिणे, वॉच निरीक्षण करणे इत्यादी स्वरूप तुम्हाला पाहायला मिळतात. वर्बचा दुसरा फॉर्म ज्याला यस यस रूप म्हणतो म्हणजे गो असेल तर गोज, राईट असेल तर राईट, टेक असेल तर टेक, स्पीक असेल तर स्पीक, ड्रिंक असेल तर ड्रिंक्स. म्हणजे सिंपल प्रेझेंट मध्ये फक्त अर्ध ही शेट नेम नाऊन साठीच फक्त त्याचा वापर होतो. दॅट्स इट. मग इथे आपण भक्तीत बसलेल्या प्रत्येकाला सक्तीचा यस यसचा टिळा लावायचा असं सांगितलं होतं. मग कुणी असेल ही दुसऱ्या फॉर्म मध्ये यायचं असेल ना तर त्याला यस यस कंपल्सरी घ्यावाच लागेल. गो असेल गो, सी असेल सी, कम असेल कम्स, ड्राईव्ह असेल ड्राईव्ह, कट असेल कट, टेक असेल टेक, राईट असेल राईट. प्रत्येकाला, मग तो कोणत्याही धर्माचा, कोणत्याही पंथाचा, कोणत्याही स्तरावरचा, कितीही महान, कितीही सामान्य व्यक्ती असेल, या पंक्तीत बसायचं तर टिळा लावावं लागेल. यस यसचा फॉर्म लावावाच लागेल वर्बच्या दुसऱ्या फॉर्म मध्ये बसताना. त्याच पद्धतीने व्हर्बचा या दुसऱ्या फॉर्मच्या बद्दल असलेला बदल यस, ईएस आणि आयएस अशा 3 प्रकारे केला जातो. नॉर्मली एस लावला जातो. ईएस ज्याचा शेवट व्हर्बचा सी-एच, एस-एच, एक्स किंवा ओ किंवा फक्त एस ने होतो त्याला ईएस लावला जातो. आयएस ज्याच्या शेवटी वाय असतो, वायच्या एक्झॅक्टली अगोदर कॉन्सनंट असतो त्याला आयएस केला जातो. फ्लाय, फ्लाईज, ट्राय, ट्राईज, स्टडी, स्टडीज. वायच्या अगोदर इथे कॉन्सनंट आलेला आहे. मग इथे गोचा गोज, सीज, कम्स, स्पीक्स, कर्स, टेक्स, ड्राईव्ह, राईट्स, स्पीच, टॉक्स, ड्रिंक्स, वॉचेस ह्या पद्धतीने बदल केलेला किंवा झालेला पाहायला मिळतो. वर्बचा तिसरा फॉर्म जो सर्वात जास्त पॉप्युलर आहे, गो असेल गोइंग, राईट असेल रायटिंग, टेक असेल टेकिंग, स्पीक असेल स्पीकिंग, ड्रिंक असेल ड्रिंकिंग. याचा वापर सर्वात जास्त होलसेलने होतो. पास्ट कंटिन्युअस मध्ये वॉज, वेअर आयएनजी, प्रेझेंट कंटिन्युअस मध्ये एम इज आयएनजी, फ्युचर कंटिन्युअस मध्ये शॅल बी, विल बी आयएनजी, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस मध्ये हॅड बीन आयएनजी, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस मध्ये हॅव बीन, हॅज बीन आयएनजी, फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस मध्ये शॅल हॅव बीन, विल हॅव बीन आयएनजी. म्हणजे तब्बल जवळजवळ 6 ठिकाणी याचा वापरतो. ज्या ज्या टेन्सेसच्या टायटल मध्ये कंटिन्युअस शब्द आला ना की आयएनजी येणार म्हणजे येणार. मग आता इथे या तिसऱ्या पंक्तीमध्ये जसं तिथं दुसऱ्यामध्ये सक्तीचा टिळा लावला होता यस यसचा, इथे सक्तीचा हार घालावा लागेल. मग कोणी असेल तिथे गो असेल गोइंग, सी असेल सीइंग, कम असेल कमिंग, ड्राईव्ह असेल ड्रायव्हिंग, कट असेल कटिंग, टेक असेल टेकिंग, राईट असेल रायटिंग. ह्या पद्धतीने इथे सांगण्यात येतं किंवा पाहायला मिळतं. मग इथे स्वाभाविकपणे कोणीही किती महान, कितीही प्रसिद्ध, कितीही सामान्य असलं तरी हे आयएनजी लागतं. फक्त याच्यात लक्षात ठेवायचं जर त्या वर्बच्या शेवटी ई असेल आणि ईच्या अगोदर कॉन्सनंट्स असेल तर ई निघून जातो. सो कमिंग मध्ये ई आहे काढून टाकला, एम होता कॉन्सनंट्स. ड्राईव्ह मध्ये ई होता बरोबर शेवटी, पण त्याच्या अगोदर व्ही कॉन्सनंट. टेक मध्ये के होता कॉन्सनंट्स.
राईटमध्ये टी होता कॉन्शियस म्हणून ई काढून टाकला आणि आय-एन-जीचा वापर केला. मग याच्यामध्ये कंटिन्युअस, इम्परफेक्ट किंवा आय-एन-जी फॉर्म म्हटला तो आय-एन-जी लावला तो गोइंग, सीइंग, कमिंग, स्पीकिंग, कटिंग, टेकिंग, ड्रायव्हिंग, रायटिंग, ईटिंग, टॉकिंग, ड्रिंकिंग, वॉचिंग अशा पद्धतीने वर्बला आय-एन-जी फॉर्मचा वापर केल्या गेला आणि वर्बचा चौथा फॉर्ममध्ये सर्वसाधारणपणे वर्बचा पास्ट फॉर्म समजला जातो. जो फक्त आणि फक्त एकाच ठिकाणी वापरला जातो तो म्हणजे सिंपल पास्ट. मग सिंपल पास्टमध्ये जर पाहायला गेलं तर त्याचे 3 अप्रोच होते. ईडीवाला आहे, लूक असेल लूक, हेल्प असेल हेल्प, पुश असेल पुश. तब्बल जवळ-जवळ व्हर्बमध्ये 85% व्हर्ब्स हे ईडीवाले पाहायला मिळतात मॅक्सिमम. मग झालं की सोपं. याच्यामध्ये पंगत नाहीये, पण पंक्तीसारखा काही फॉर्म्स आहेत. ईडी पॅटर्न ठरलेला आहे. मग उरलेले 15% काय 85% ईडी. मग 15% मध्ये एक ड्रास्टिक चेंजेस येतो. ज्याच्यामध्ये लॉजिक, काही मेथड, काही पॅटर्न पाहायला मिळत नाही. गोचा वेंट, ईटचा एट, सीचा सॉ, टेकचा टूक, सेलचा सोल्ड इत्यादी शब्द पाहायला मिळतात. कंप्लीट चेंज आहे. लॉजिक नाहीये. काही शेवटी जे आहेत ना व्हॉवेल्स आलं त्याचा काही बदल करायचा आहे, असं नाहीये. जसं गोचा जी आहे, वेंटचा डब्ल्यू कसा आला, ओचा ईएनटी झाला का नाही? ईटचा एट करत असताना ई शेवटी ठेवला का? डबल ई असेल तर एडब्ल्यू करायचा का नाही? आणि सिंगल चेंजेस म्हणजे पहिला व्हॉवेल्स फक्त बदलतो. गिव्हचा गेव झाला, आयचा ए केला. कमचा केम झाला, ओचा ए केला. ड्राईव्हचा ड्रो झाला, आयचा ओ केला. इत्यादी 3 अप्रोच पाहायला मिळतात. ईडीवाले 85 आणि 15% ठिकाणी तुम्हाला ड्रास्टिक चेंजेस आणि पहिला व्हॉवेल्स बदलतो. अशी उदाहरणं पाहायला मिळतात. मग याला पास्ट फॉर्म म्हणतात. सिंपल पास्टमध्येच फक्त याचा वापर होताना पाहायला मिळतो किंवा केला जाताना आढळतो. जर सी असेल तर वेंट, सी असेल तर सॉ, गो असेल तर वेंट, कम असेल तर केम, स्पीक असेल तर स्पोक. सकट जसं तसा राहतो. टेकचा टूक होतो. त्याच्यानंतर ड्राईव्हचा ड्रो होतो. राईटचा रोट होतो. ईटचा एट होतो. टॉक्सला ईडी लागतो. टॉक्ड. ड्रिंकचा ड्रँक होतो. पहिला व्हॉवेल्स बदल वॉचचा वॉच्ड होतो. ईडी लागला. ह्या पद्धतीने. त्याच्यानंतर व्हर्बचा पास्ट पार्टिसिपल फॉर्म म्हणजे भूतकाळ धातुसाधित रूप. व्हर्बचा 5वा फॉर्म. गॉन, रिटर्न, टेकन, स्पोकन, ड्रग. हा मात्र संपूर्ण 18 प्रकारांपैकी 3च ठिकाणी वापरला गेला दिसतं. पास्ट परफेक्ट मध्ये, प्रेझेंट परफेक्ट मध्ये, फ्युचर परफेक्ट मध्ये. तिन्ही ठिकाणी याचा वापर करतात. याच्यामध्ये 3 अप्रोच दिसतात. 85% ठिकाणी ईडी म्हणजे सिंपल वे जर पाहायला गेला तर चौथा फॉर्म जो आहे तो जर ईडी असेल तर बऱ्याच ठिकाणी अधिकाधिक तुम्हाला हा अनुभव येईल की पास्ट पार्टिसिपल सुद्धा ईडीच असतो 85%. दुसरा फॅक्टर वेगळा जो 15% पाहायला मिळतो त्याच्यामध्ये यन फॅक्टर पाहायला मिळतो. काही ठिकाणी नुसता यन लागतो. शो असेल तर शोन, नो असेल तर नोन. आणि त्याच्यानंतर एन-ई पण फॅक्टर पाहायला मिळतो. डू असेल तर डन, एन-ई झाला, डी-ओ-एन-ई. गो असेल तर गॉन, जी-ओ-एन-ई. आणि मॅक्सिमम एन फॅक्टरमध्ये ई-एन पाहायला मिळतो. जसं ड्राईव्ह असेल तर ड्रिव्हन, ईट असेल तर ईटन, टेक असेल तर टेकन, बरोबर. राईट असेल तर रिटर्न, स्पीक असेल तर स्पोकन. आणि काहीच बदल होत नाही असा एक तिसरा अप्रोच आहे. जसा वर्बचा बेसिक फॉर्म असतो तसाच पास्ट पार्टिसिपल सुद्धा तो रन असेल रन, रन्स, रनिंग, रॅन आणि पुन्हा रन. कम, कम्स, कमिंग, केम आणि पुन्हा कम. सेटचं सुद्धा बेसिक V1 तसाच V5 सेट येतो. मग इथे पास्ट पार्टिसिपल भूतकाळ धातू साधित रूप असं ज्याला म्हणतात. भूतकाळ धातू साधित रूप. गोचं गॉन, सीचं सीन, कमचा कम जसं तसा, स्पीकचा स्पोकन झाला, एंड वापरला गेला, कटचा कट जसाच्या तसाच ठेवला, टेकचा मात्र टेकन, एन फॅक्टर वापरला गेला, ड्राईव्हचं ड्रिव्हन, पुन्हा एन फॅक्टर वापरला गेला, राईटचं रिटर्न, एन फॅक्टर वापरला, ईटचं ईटन, एन फॅक्टर वापरला गेला, टॉकचं टॉक, ईडी लागले, ड्रिंकचं ड्रम, यू वापरला गेला, वॉचचं वॉच, ईडी वापरला गेलाय. हे चित्र दिसतं. तर म्हणजे सर्वसाधारणपणे संपूर्ण वर्क लिस्ट चालेल तर तुम्हाला साधारणपणे 2 प्रकार त्याच्यात पाहायला मिळतील. एक रेग्युलर वर्क, एक इरेग्युलर वर्क. रेग्युलर वर्क म्हणजे वर्कचा 4था फॉर्म आणि 5वा फॉर्म अगदी सारखा आहे. त्याच्यात लूक, लूक, कट, कट, टॉक, टॉक, वर्क, वर्क, कुक, कुक, सेव्ड, सेव्ड. त्यानंतर लॉक्ड, लॉक, केप्ट, केप्ट. पण मात्र इरेग्युलर वर्क म्हणजे बऱ्याच वेळा वर्ब लिस्ट तुम्हाला जी मिळते ना इंटरनेटवर वगैरे किंवा इतर ठिकाणी ती इरेग्युलरची असते. कारण सारखं असेल तर स्टडी करण्याची गरज नाही, रेफर करण्याची गरज नाही असा समज असतो
आणि इरेग्युलर वर्ब म्हणजे ज्याच्यामध्ये बदल पाहायला मिळतो, असे जवळजवळ 500-600 व्हर्ब्स त्याच्यामध्ये पाहायला मिळतात. चौथा, पाचवा वेगळा वेंट, गॉन, रोट, रिटर्न, स्पोक, स्पोकन, एट, इटन, टूक, टेकन, सॉ, सीन, ड्रॉ किंवा ड्रीव, त्याच्यानंतर ड्रँक, ड्रम, ब्रोक, ब्रोकन इत्यादी. मग 85% रेग्युलर वर्ब आहे, 15% इरेग्युलर वर्ब आहे असं म्हटलं तरी चालेल. आता याच्यामध्ये तर वर्बच्या जर क्रिया पाहिल्या गो, टेक, राईट, ड्रिंक, स्पीक बेसिक फॉर्म. गोज, टेक्स, राईट, ड्रिंक, स्पीक्स वर्बचा दुसरा फॉर्म. गोइंग, टेकिंग, रायटिंग, ड्रिंकिंग, स्पीकिंग वर्बचा आयएनजी फॉर्म. वेन, टूक, रोड, ड्रँक, स्पोक वर्बचा पास्ट फॉर्म. गॉन, टेकन, रिटर्न, ड्रंक, स्पोकन वर्बचा पास्ट पार्टिसिपल फॉर्म वापरला जातो. तोपर्यंत बेसिक फॉर्म, ईएस फॉर्म, आयएनजी फॉर्म, पास्ट फॉर्म, पास्ट पार्टिसिपल फॉर्म असं पाहायला मिळतं. Go, take, write, drink, speak, goes, takes, write, drink, speaks, going, taking, writing, drinking, speaking, went, took, wrote, drank, spoke, gone, taken, written, drunk, spoken. या पद्धतीने go, goes, going, went, gone, take, takes, taking, took, taken, write, writes, writing, wrote, written, drink, drink, drinking, drank, drunk, speak, speak, speaking, spoke, spoken. मग आता याला प्रत्येकाला व्हर्बच्या एक्झॅक्टली कुठल्या रूपाला, कोणत्या फॉर्मला, कुठल्या टेन्समध्ये फिक्स करायचं याची आपण आयडिया पाहिली. पण पुन्हा एकदा रिवाइज करतोय. 2दा-3दा रिपीट झालं का अंडरस्टँडिंग बरोबर प्रॅक्टिसही खोलवर होईल आणि कायमस्वरूपी तुम्हाला ते लक्षात ठेवता येईल. गो, टेक, राईट व्हर्बचा पहिला फॉर्म आहे. सिंपल प्रेझेंटमध्ये अर्धा आय व्ही यू यू दे साठी, सिंपल फ्युचर मात्र पूर्ण शाल विलचा फरक धरून. गोज, टेक्स, राईट्स वर्बचा दुसरा फॉर्म आहे. हा फक्त आणि फक्त सिंपल प्रेझेंटमध्ये आणि सिंपल प्रेझेंटमध्ये सुद्धा ही, शी, इट, नेम, नाउन साठीच तेवढा वापर होतो किंवा केला जातो. त्याच्यानंतर वर्बला तिसरा फॉर्म आहे. आयएनजी फॉर्म म्हणतात. गोइंग, टेकिंग, रायटिंग आयएनजी, आयएनजी, आयएनजी वापरला जातो. मग हा सगळ्या आयएनजी मध्ये पास्ट कंटिन्युअस, प्रेझेंट कंटिन्युअस, फ्युचर कंटिन्युअस, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस आणि फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस हा 6 ठिकाणी वापर होतो. त्यानंतर वेंट, टूक, रोट हा वर्बचा चौथा फॉर्म ज्याला पास्ट फॉर्म म्हणतो. हा एक्सक्लुझिव्हली फक्त सिंपल पास्ट साठीच तेवढा वापरतात किंवा वापरला जातो. त्याच्यानंतर वर्बचा पाचवा फॉर्म गॉन, टेकन, रिटर्न ज्याला पास्ट पार्टिसिपल म्हणतात. हा सगळ्याच्या सगळ्या परफेक्ट मध्ये वापरला जातो. पास्ट परफेक्ट, प्रेझेंट परफेक्ट आणि फ्युचर परफेक्ट. हॅड, हॅव, पास्ट पार्टिसिपल. हॅड, पास्ट पार्टिसिपल. शॅल हॅव, विल हॅव, पास्ट पार्टिसिपल. वर्बचा हा बेसिक फॉर्म, पहिला फॉर्म जो आहे तो साधारणपणे पाहायला मिळतो. हा सिंपल प्रेझेंट ही शीट नेम नाउन साठी आणि सॉरी आय व्ही यू यू डे साठी आणि सिंपल फ्युचर सगळ्यांसाठी. आय व्ही यू यू डे साठी वर्बचा पहिला फॉर्म राखीव आहे. शॅल विलचा फरक धरून सिंपल फ्युचर साठी वापर होताना दिसतो. हायलाइट होताना डिड, देखील हायलाइट सिंपल प्रेझेंट मध्ये V1 आय व्ही यू यू डे साठी आणि सिंपल फ्युचर मध्ये V1 शॅल विलचा फरक करून सगळ्यांसाठी आय व्ही यू यू डे V1 आणि अगदी आय पासून दे पर्यंत शाल विलचा फरक धरून आय व्ही साठी शाल, यू यू ही शीट नेम नाउन साठी विल, मात्र वर्बचा पहिला फॉर्म का म्हणून वापरला जातो सगळ्यांसाठी. त्याच्यानंतर वर्बचा दुसरा फॉर्म यस, येस फॉर्म म्हणतात. तो फक्त आणि फक्त एक्सक्लुझिव्हली सिंपल प्रेझेंट साठीच वापरला तो. सिंपल प्रेझेंट मध्ये सुद्धा तो फक्त ही, शी, नेम नाउन म्हणजे थर्ड पर्सन सिंग्युलर साठी फक्त तेवढा त्याचा वापर होताना दिसतो किंवा केला जाताना आढळतो. ही, शी, इट, नेम, नाउन यांच्यासाठी. म्हणजे हाफ तिकीट जे म्हटलं होतं आपण ते कशासाठी? सिंपल प्रेझेंट मध्ये ही, शी, इट, नेम, नाउन साठीच फक्त तेवढा मर्यादित त्याचा वापर होतो. एक पण नाही, अर्धाच वापर होतो. त्याच्यानंतर आयएनजी, आयएनजी सगळ्यात जास्त वापर होतो बरं का. म्हणजे जर पाहिलं आपण तर आयएनजी हा सगळ्यात मोठ्या प्रमाणात वापर केलेला पाहायला मिळतो. मग पास्ट कंटिन्युअस, प्रेझेंट कंटिन्युअस, फ्युचर कंटिन्युअस कुठल्याच कर्त्याचं काही इंटरफेअर सगळ्यांना अगदी सारखाच वापर झालेला पाहायला मिळतो. त्याचप्रमाणे पास्ट परफेक्ट कंटिन्युअस, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस आणि फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस याही ठिकाणी त्याचा वापर होताना दिसतो किंवा पाहताना पाहायला मिळतो. बरोबर? Was there ing, is there ing, shall be, will be ing, had been ing, have been, has been ing, shall have been, will have been ing.
हा भाग त्याच्यात दिसतोय किंवा पाहायला मिळतो आहे. बरोबर? वॉज व आयएनजी, एम इज आर आयएनजी, शॅल बी विल बी आयएनजी, हॅड बीन आयएनजी, हॅव बीन हॅज बीन आयएनजी, शॅल हॅव बीन विल हॅव बीन आयएनजी. मग इथे वॉज वेर आयएनजी, एम इज आर आयएनजी, शॅल बी विल बी आयएनजी, हॅड बीन आयएनजी, हॅव बीन हॅज बीन आयएनजी, शॅल हॅव बीन विल हॅव बीन आयएनजी दिसतंय. Past continuous was where ing, present continuous am is are ing, future continuous shall be will be ing. Past perfect continuous had been ing, present perfect continuous have been has been ing, future perfect continuous shall have been will have been ing. असं चित्र पाहायला मिळतंय या कंटिन्युअस मध्ये. आता वर्कचा चौथा फॉर्म ज्याला आपण पास्ट फॉर्म म्हणतो, तिन्ही अप्रोच पाहिले आपण त्याचे. एडी वाले 85 ड्रास्टिक चेंजेस आणि पहिला वॉवेल्स बदलतो, हेही चित्र. कुठे वापर होतो त्याचा? फक्त आणि फक्त एक्सक्लुझिव्हली कंप्लीट फुल तिकीट सिंपल पास साठी सगळ्या सब्जेक्टला सबका मालिकेत. आय, वी, यू, यू, ही, शी, इट, नेम, नाऊन आणि दे या सगळ्यांसाठी सिंपल पासचा एक संपूर्ण चौकोन तिथे वापरला जातो. वर्बचा चौथा फॉर्म सगळ्या सब्जेक्टसाठी. बरं, मग त्याच्यानंतर पास्ट पार्टिसिपल ज्याच्यामध्ये आपण ईडी 85% पाहिला, एन फॅक्टर पाहिला होता आणि पुन्हा बेसिक रूप पाहिलं होतं. बरोबर? कुठे वापरला तो? पास्ट परफेक्ट, प्रेझेंट परफेक्ट आणि फ्युचर परफेक्ट अशा 3 ठिकाणी वापरला तो. पास्ट परफेक्ट मध्ये हॅड पास्ट पार्टिसिपल, प्रेझेंट परफेक्ट मध्ये हॅव हॅज पास्ट पार्टिसिपल, फ्युचर परफेक्ट मध्ये शॅल हॅव विल हॅव पास्ट पार्टिसिपल असं चित्र दिसतंय. मग हायलाइट होताना बघा तेवढाच केलाय. पास्ट परफेक्ट, प्रेझेंट परफेक्ट आणि फ्युचर परफेक्ट. पास्ट परफेक्ट कंटिन्युअस, हॅड पास्ट पार्टिसिपल, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस, हॅव हॅज पास्ट पार्टिसिपल आणि फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस शॅल हॅव विल हॅव पास्ट पार्टिसिपल. या पद्धतीने मग वापर होताना पोझिशन आणि पोझिशन मध्ये कोणत्याच प्रकारच्या वर्बचा वापर अजिबात पाहायला मिळत नाही. मात्र आयएनजीचा वापर 6 ठिकाणी पास्ट कंटिन्युअस, प्रेझेंट कंटिन्युअस, फ्युचर कंटिन्युअस, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस, फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस आणि परफेक्टचा वापर जो आहे ना तुम्ही पाहिलं तर तिथे पास्ट पार्टिसिपल तिन्ही ठिकाणी येतो. पास्ट परफेक्ट, प्रेझेंट परफेक्ट आणि फ्युचर परफेक्ट. आणि फक्त सिंपलचा बेल्ट आहे ना त्याच्यामध्ये वर्बचा चौथा फॉर्म, सिंपल प्रेझेंट मध्ये पहिला दुसरा फॉर्म आणि सिंपल फ्युचर मध्ये शॅल विल धरून नंतर मग वर्बचा पहिला फॉर्म. आता आपल्या याच्यामध्ये एक कन्फ्युजन तुम्हाला दिसतं बरं का. काय कन्फ्युज आहे? आता आपण जे आहेत ना साधारणपणे 2 टेबल अभ्यासले. प्रायमर मध्ये पण तुम्ही पाहिले. एक टेबल जो होता त्याच्यामध्ये चक्क म्हटलं होतं डीड, वॉज वेअर आणि वॉज वेअर, हॅड आणि हॅड बीन. आणि त्याच्यानंतर डूडच, हॅमिजा, हॅव हॅज, हॅव बीन, हॅज बीन. डीड अँड डूडचा आपण अभ्यास केला. आणि दुसऱ्या टेबलमध्ये लगेच आपण काय केलं? नो टू बी फॉर्म, नो टू बी फॉर्म. मग डीड आहे का नो टू बी फॉर्म आहे? कारण डीड वापरायचा सिंपल पास्ट मध्ये का नो टू बी फॉर्म वापरायचा? बरं, नो टू बी फॉर्म वापरायचा का डूडच वापरायचं? याच्या संदर्भातलं कन्फ्युजन. म्हणजे या 18 चौकोनांपैकी फक्त 2च चौकोनांमध्ये असं कॉम्प्लेक्सिटी किंवा कन्फ्युजन पाहायला मिळतं बरं का. कुठे पाहायला मिळतं अशा प्रकारचं कॉम्प्लेक्सिटी किंवा कन्फ्युजन? साधारणपणे सिंपल पास्टच्या ठिकाणी. मग डीड मग आपण लक्षात घेतलंय, पाठांतर पण केलंय आणि ज्यात वर्कचा चौथा फॉर्म. मग चौथा वापरायचा का डीड वापरायचा? डीड वापरल्यानंतर मग चौथा वापरता येईल का नाही वापरता येणार? आणि जर चौथा वापरला तर वर्क टू बी फॉर्म जो आहे ना वापरायचाच नाही का? डूडचच्या संदर्भात पण तसंच आहे का? गो, गोज, राईट, राईट असं वापरायला लावलं जातंय आपल्याला आणि डूडचची प्रॅक्टिसही करून घेतलीये. मग हा कन्फ्युजनचा पार्ट जरा बघा काय होतं माहिती का? पास्ट, प्रेझेंट आणि फ्युचर व्हर्ब जे आहेत ना तिन्ही ठिकाणी जे आहेत ना तो साधारणपणे समन्वय साधून आहे. सारखेपणावर साधून आहे. समरसता आहे दिसतं त्याच्यामध्ये. समान सारखा भाव जो आहेत ना, तो पाहायला दिसतो. मग हा जो भाग आहे, हा जो एरिया आहे, हा जर समजला आणि लक्षात आला, तर मला नाही वाटत हे फार डिफिकल्ट जाईल. कारण पास्ट, प्रेझेंट आणि फ्युचर व्हर्बचा काही इम्पॅक्ट पाहायला मिळत नाही. पोझिशन पास्ट पोझिशनमध्ये व्हर्ब नाहीये, प्रेझेंटमध्ये पण नाही, फ्युचरमध्ये पण. तिन्ही ठिकाणी कॉमन कोड वापरला जातोय. त्याच्यानंतर पोझिशन मध्ये पण तसं आहे. पास्ट नाही वापरत आहे व्हर्ब, प्रेझेंटही वापरत नाही, फ्युचरही वापरत नाही. पोझिशन मध्ये तिन्ही ठिकाणी व्हर्बच्या बाबतीत सारखेपणा ठरलाय. तू नाही वापरत, मी पण नाही वापरायचं, तू पण नाही वापरायचं. पास्ट नाही वापरत, प्रेझेंट नाही वापरत, फ्युचर पण नाही वापरायचं. बरं, कंटिन्युअस मध्ये सुद्धा तिथे साम्य आहेत.
वॉज वेअर आयएनजी, ॲम आर आयएनजी, शाल बी, विल बी आयएनजी. तिने आधी ठरवलं बाबा पास्टने जे वापरायचं तेच प्रेझेंट, ते प्रेझेंट आहे तेच फ्युचरने वापरायचं. परफेक्ट मध्ये सुद्धा त्यांनी साम्यता ठेवलेली आहे. पास्ट पार्टिसिपल, पास्ट पार्टिसिपल, पास्ट पार्टिसिपल. पास्ट परफेक्ट मध्ये हॅड पास्ट पार्टिसिपल आहे, प्रेझेंट परफेक्ट मध्ये हॅव हॅड पास्ट पार्टिसिपल आहे, फ्युचर परफेक्ट मध्ये शाल हॅव विल हॅव पास्ट पार्टिसिपल. तिथेही साम्य आहे, सारखेपणा आहे, तिथेही कुठल्याही प्रकारचा भेद, कुठल्याही प्रकारची कॉम्प्लेक्सिटी किंवा कन्फ्युजन पाहता येत नाही किंवा आढळत नाही. त्याचप्रमाणे परफेक्ट कंटिन्युअस मध्ये पण साम्य आहे की हॅड बीन आयएनजी, हॅव बीन, हॅज बीन आयएनजी, शॅल हॅव बीन, विल हॅव बीन आयएनजी. बरं, सिम्पलच तेवढं काय झालं त्याच्यात, ते सिम्पलने जर सारखं दिलं असतं तर किती मजा झाली असती. त्याच्यामध्ये 3 व्हरायटी, सिम्पल पास्ट मध्ये वर्बचा चौथा फॉर्म, सिम्पल प्रेझेंट मध्ये पहिला आणि दुसरा फॉर्म, आणि सिम्पल फ्युचर मध्ये शाल विल धरून वर्बचा पहिला फॉर्म. जर इथे पण जे आहेत ना त्या वर्बनी साम्यता ठेवली असते तर जे आहेत ना एकदम सोपं झालं असतं की नाही. सिम्पल पास्ट मध्ये पण V1, सिम्पल प्रेझेंट मध्ये पण V1 आणि सिम्पल फ्युचर मध्ये पण V1. पण असं होईल का हो? प्रश्नचिन्ह आहे ना. मग ते प्रश्नचिन्ह जे आहेत त्याच्यावरती आहेत. असं होऊ शकतं का? हो, नक्कीच होऊ शकतं. अरे बापरे! होऊ शकतं? हो. केव्हा होतं? ज्यावेळेस त्या वाक्यामध्ये त्या संपूर्ण वाक्याचा ताबा, टू बी फॉर्म किंवा हेल्पिंग वर्ब, सपोर्टिंग वर्ब, जे आपले पाहिलेले 22 शब्द आहे ना, डीड, वॉज, वेअर, हॅड बीन, डू, डज, एम, इज, आर, हॅव, हॅज, हॅव बीन, हॅज बीन, शाल, विल, शाल बी, विल बी, शाल हॅव, विल हॅव, शाल हॅव बीन, विल हॅव बीन, यांचं अस्तित्व असेल, हे जर ती संपूर्ण वाक्याची गाडी चालवत असतील ड्रायव्हर म्हणून, तर मग मात्र व्हर्बला टेन्शन घ्यायची गरज नाही. ए बाबा, टू बी फॉर्म चालवतोय ना, मग आपण मस्तपैकी आरामात व्हर्बचा फॉर्म जो आहेत ना एकच ठेवूया, पास्ट, प्रेझेंट आणि फ्युचर मध्ये. पण गडबड कुठे होते माहितीये का? हे डीड, डू, डज अस्तित्वात असेल ना, जसं आय डिड नॉट गो टू कॉलेज, मी कॉलेजला गेलो नव्हतो. डीड आलंय बघा, गो गपचूप हे केला त्यांनी, पास्ट फॉर्म नाही घेतला, वेंट नाही केला. आय डू नॉट गो टू कॉलेज, मी कॉलेजला जात नाही. शी डज नॉट गो टू कॉलेज, आय शॅल नॉट गो टू कॉलेज. आता बघा, डीडचं अस्तित्व आलं म्हणून V1 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 तिन्ही ठिकाणी सारखाच आला की आय डिड नॉट गो म्हटलंय, आय डू नॉट गो म्हटलंय, शी डज नॉट गो म्हटलंय, आणि शॅल विलच्या नंतर तर गो आहेच आहे. म्हणजे डीडचं अस्तित्व आलं तर वर्बचा पहिला फॉर्म, डूडजचं अस्तित्व आलं कारण ते गाडी चालवतायत ना, मग वर्बला टेन्शन घ्यायची गरज नाही. पण जर हे ड्रायव्हर नसतील, डीड सिंपल पास्ट मध्ये नसेल आणि डू डज सिंपल प्रेझेंट मध्ये नसेल, तर अशा वेळेस काय होतं, ड्रायव्हर नाहीये ना त्यांचे, म्हणूनच मग त्यांना स्वतःला तो वाक्याचा ताबा घ्यावा लागतो आणि वाक्य पास्ट, प्रेझेंट आणि फ्युचर मध्ये नेण्यासाठी स्वतःमध्ये बदल करावे लागतात. बघा, सोपं उदाहरण करून देतो मी. तुम्ही एखाद्या मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये अत्यंत उच्च स्तरावरच्या पदावरती नोकरीसाठी रुजू झालात. बरं, आता अशा वेळेस कंपनी, बंगला, नोकर-चाकर, अगदी चांगली लक्झरियस गाडी, ब्रँडेड गाडी आणि गाडीबरोबर ड्रायव्हर पण देते बरं का. का बरं ड्रायव्हर देते? कारण जे आहेत ना, त्या व्यक्तीला गाडीत बसल्यानंतर सुद्धा काही काम करता यावं, फोनवर बोलता यावं, फाईल चाळता यावी, ईमेल चाळता यावे, हा त्याच्या पाठीमागचा उद्देश. आणि त्यामुळे गाडीचा ड्रायव्हर चालवतो ना, हा पाठीमागं मेडिटेशन पण करू शकतो, थोडीशी झोप पण घेऊ शकतो, WhatsAppवर पण चॅटिंग करू शकतो, WhatsApp, सोशल मीडिया पाहू शकतो, एखादं पुस्तक चाळू शकतो, वाचू शकतो, एखादी फाईल पाहू शकतो, चाळू शकतो, काही गोष्टींचं चिंतन मनन करू शकतो. डोळे बंद करून जे आहेत ना, कल्पनाशक्तीचा आधार घेऊन काही भवितव्य रंगवू शकतो. म्हणजे ड्रायव्हर आहेत ना, मग मागच्या पॅसेंजरला घाबरण्याची गरज नाही. जेव्हा ड्रायव्हर असतो ना, तेव्हा मालक आरामात पाठीमागे. बरं, कंपनीची जर अत्यंत महत्त्वाची सेन्सिटिव्ह डील आलेली आहे आणि तुमच्यावर मोठी जबाबदारी आहे आणि नेमका त्यावेळेस तुमचा ड्रायव्हर आजारी पडला आणि त्यांनी सांगितलं सकाळी-सकाळी मेसेज करून, "सॉरी सर, मला काही यायला जमणार नाहीये. प्लीज आजच्या दिवस जे आहेत ना, तुम्ही मॅनेज करून घ्या." बरं, आता आपला ड्रायव्हर मेहनती आहे बिचारा, कधीच सुट्टी घेत नाही, पण आजारपणामुळे त्याला सुट्टी घ्यावी लागते आहे. आपण विचार केला, चला काय हरकत आहे, ड्रायव्हर नसला ना, आता आपण चालूया. आता आपण जर ताबा घेतला त्या गाडीचा, ड्रायव्हिंग सीटवर बसलो, तर त्याच्यामध्ये मला एक सांगा, आपल्याला
व्हॉट्सअप पाहता येईल का, सोशल मीडिया पाहता येईल का, मेडिटेशन करता येईल का, स्वप्न पाहता येईल का, थोडीशी झोप घेता येईल का? नाही. आता आपल्याला मात्र ऍक्टिव्ह राहावं लागेल. म्हणजे ज्या वेळेस तुमचा ड्रायव्हर सुट्टीवर गेला, आता मालकाला धावपळ करत यावं लागतं. "ए भाऊ, आता मला चालवावं लागेल गाडी. आता मी गिअर, क्लच, एक्सेलेरेटर, ब्रेक, बरोबर, स्टिअरिंग सगळं सांभाळतो." पण सर, आत्ता तुम्ही व्हर्बबद्दल चर्चा करत होता. हे मध्येच कुठे गाडीचं उदाहरण घेतलं? सांगतो, सांगतो. कन्फ्युजन नका. आता आपली जी आहेत ना, ही सिंपल पास्टची एक गाडी आहे आणि एक सिंपल प्रेझेंटची गाडी बरं का. गाडीमध्ये पॅसेंजर सीट आहे पाठीमागे बसायला आणि ड्रायव्हर सीट आहे. आता सिंपल पास्टची गाडी ड्राईव्ह कोण करतंय? तो डीड ड्राईव्ह करतोय बरं का. मग डीड गाडी चालवतोय ना, मग छानपैकी जे आहेत ना, वर पाठीमागे बसलेला आहे. गो. डीड आहे ना, डिड नॉट गो, डिड नॉट स्पीक, डिड नॉट से, डिड यू गो, डिड यू स्पीक, डिड यू सेल, व्हॉट डिड यू स्पीक, व्हेन डिड यू सेल. म्हणजे डीडचं अस्तित्व आलं रे आलं, की व्हर्बला बेसिक फॉर्म घ्यावा लागतो. सिंपल पास्टला चौथा फॉर्म नॉर्मली वापरतात अफर्मेटिव्हचा याच्यामध्ये. पण डीड आलेला आहे ना, डीड गाडी चालवतोय ना, व्हर्बने अजिबात गोंधळ करायचा नाही, हालचाल करायची. गपचूप आपलं पाठीमागच्या जे आहेत ना पॅसेंजर सीटवर जाऊन आराम करावा. कुठलीही ऍक्शन, कुठलाही बदल करण्याची गरज नाही. सेम डे सिंपल प्रेझेंट मध्ये सुद्धा आता सिंपल प्रेझेंटची गाडी डूडच चालवतोय ना, मग डूडच चालवतोय ना, मग त्याला परत V1 V2 करण्याची गरज नाही. डूडच नाही घ्यायचं, गपचूप पॅसेंजरच्या सीटवर जाऊन V1. मग असे आपण पाहिलं ना, बाकी सगळ्या ठिकाणी साम्य दिसतंय ना, आयएनजी आयएनजी आयजी, कारण त्या सगळ्या ठिकाणी त्यांचे ड्रायव्हर आहेत. म्हणून पॅसेंजरला काहीही हालचाल करावी लागत नाही. पण सिंपलच्या बाबतीत काय गडबड होती माहिती का? अफर्मेटिव्हचं वाक्य आलं तर थोडी गडबड होती. जसं तिथे ड्रायव्हर सुट्टीवर गेला पॅसेंजर न आहेत ना, त्याला ड्रायव्हिंग सीटवर बसून जे आहेत ना गाडी चालवायला लागली. मग तशाच प्रकारे आपले डीड टू डच सुट्टीवर गेले. आता काय करायचं? पॅसेंजरच्या सीटवर बसून काय गाडी चालणार आहे का? आपल्याला ताबा घ्यावा लागेल जर गाडीतून कुठे जायचं असेल तर. म्हणून सिंपल पास्टच्या गाडीमध्ये फक्त चौथा फॉर्म. आता त्यांनी ताबा घेतला, स्वतःमध्ये बदल केला. म्हणूनच तुम्हाला दिसेल की हे सिंपल पास्टचं वाक्य आहे ना. कारण जो गाडी चालवतोय तो पण दाखवत नाहीये मी कुठे चाललोय आणि पॅसेंजर पाठीवर. तर गाडी तसेच हालचालच करणार नाही. म्हणून आपण वर्बचा चौथा फॉर्म घेतला सिंपल पास्टमध्ये आणि सिंपल प्रेझेंटमध्ये वर्बचा पहिला आणि दुसरा फॉर्म घेतला. आपला ड्रायव्हर कधीच सुट्टीवर नसतो. डी टू डच म्हणजे संडे असेल ना, तर तो सुट्टीवर असतो मात्र. आणि डी टू डच कधीच सुट्टीवर नसतात. हां, पण मात्र अफर्मेटिव्हची वाक्य आली, की त्यांचा वापर केला जातो. अफर्मेटिव्हच्या वाक्यामध्ये डायरेक्ट सब्जेक्ट नंतर वर्बचा चौथा फॉर्म सिंपल पास्टमध्ये आणि स्पेशल ट्रीटमेंट, नॉर्मल ट्रीटमेंट प्रमाणे वर्बचा पहिला, दुसरा फॉर्म तिथे वापरला जातो अफर्मेटिव्हमध्ये. हां. मग ड्रायव्हर इज नेव्हर ऑन अ हॉलिडे. टू बी फॉर्म आर नेव्हर अब्सेंट. कुठे? सिंपल फ्युचर. शाल विल तयार आहे. मग ते अफर्मेटिव्ह असो, निगेटिव्ह असो, येस नो टप असेल, डब्ल्यूएच असो, सगळ्या ठिकाणी. कंटिन्युअस मध्ये पण पास्ट कंटिन्युअस, प्रेझेंट कंटिन्युअस, फ्युचर कंटिन्युअस. वॉज वेअर, अमेझॉन, शाल बी, विल बी. परफेक्ट मध्ये पण तो जो ड्रायव्हर कधीच सुट्टीवर नसतो. मग ते अफर्मेटिव्ह, निगेटिव्ह, येस नो टाइप डब्ल्यूएच असेल. वॉज वेअर, अमेझॉन, शाल बी, विल बी. परफेक्ट कंटिन्युअस मध्ये पण सुट्टीवर नसतो तो. हॅड बीन, हॅव बीन, हॅज बीन, शाल हॅव बीन, विल हॅव बीन असं चित्र दिसतंय. मग सर्वसाधारणपणे सूत्र बघा, हे सूत्र तुमच्या स्वतंत्र वेगळ्या कागदावर शांतपणे पॉज करून लिहून घेतलं तरी सुद्धा चालेल. वर्बचा चौथा फॉर्म दिसतोय. वेन, टूक, रोड, स्पोक, सोल्ड, टॉट, थॉट इत्यादी. आणि वर्बचा पहिला, दुसरा फॉर्म गो, गोज, राईट, राईट, थिंक, थिंक्स, ड्राईव्ह, ड्राईव्ह, रीड, रीड्स इत्यादी. पण जसं डीडचं अस्तित्व आलं, आय डिड नॉट गो टू कॉलेज. I do not go to college. Does not go to college. Yes, no time. Did I go to college? Do you go to college? Does she go to college? Why did I go to college? Why do you go to college? Why does she go to college? अशा पद्धतीने करावं लागतं. हे सूत्र लक्षात. मग इथं उदाहरण घेऊया. आय वेंट टू कॉलेज. मी कॉलेजला गेलो. आता डीडचं वाक्य वापरलं आणि विवाद केला. आता वेंटचा विवाद होतो गो आणि दीडचं असते त्याला दीड गाडी चालवतोय ना, मग V4 करायचं नाही. म्हणजे तो गाडी चालवणारा ड्रायव्हर पण आहे आणि हा पण परत त्या ड्रायव्हरच्या मांडीवर बसून गाडी चालवेल, तर मग गडबड होऊन जाईल. शेजारी बसून तो पण जर ना, एक काम करतो स्टेअरिंग सांभाळ, मी गिअर सांभाळतो, तू क्लच सांभाळ, मी ब्रेक सांभाळतो, नाही चालणार आहे. कंट्रोल जो आहे ना एकाच्याच हातात. मग तिथं दीडच्या हातात कंट्रोल द्या किंवा वर्कच्या. मग दीडच्या हातात दिला ना, मग V1 ने V4 करायची गरज नाहीये. दीड, 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 दीड. मग कुठे आला?
मग शक्यतो निगेटिव्ह एस नो टाईप डब्ल्यूएच मध्ये डीडचं अस्तित्व दिसतं आणि डीडचं अस्तित्व आलं रे आलं की विवन करावं लागतं. म्हणून बघा, आय वेंट टू कॉलेज, मी कॉलेजला गेलो. आय डिड नॉट गो टू कॉलेज, गो केला बघा डीड आल्यामुळे. डिड आय गो टू कॉलेज, मी कॉलेजला गेलो का? वाय डिड आय गो टू कॉलेज, म्हणजे निगेटिव्हच्या वाक्यामध्ये डिड आला म्हणून गो घेतला. येस नो टाईपच्या वाक्यामध्ये डिड आला म्हणून गो घेतला. डब्ल्यूएचच्या वाक्यामध्ये पण डिड आला म्हणून गो घेतला. या पद्धतीने आय गो टू कॉलेज, मी कॉलेजला जातो. तिथे तर V1च आहेत. आय डू नॉट गो टू कॉलेज, डू आला V1. डू आय गो टू कॉलेज, मी कॉलेजला जातो का? वाय डू आय गो टू कॉलेज, मी कॉलेजला का जातो? म्हणजे डूचं अस्तित्व आलं की गो राहतो. आता हे स्वाभाविकपणे डू आहे म्हणून काय बदल आहे? गोचा गोच राहणार, कारण तिथे बदल होत नाहीये. पण डू डचचं अस्तित्व आलं तर बेसिक फॉर्म, आणि गोचा बेसिक फॉर्म गोच आहे. इथे गोज असेल, येस ईएस फॉर्म असेल, वर्बचा दुसरा फॉर्म असेल, ही गोज टू कॉलेज, तो कॉलेज जातो. पण डचचं अस्तित्व आलं रे आलं का तिथे सुद्धा तो गोज V2 राहत नाही, V1 राहतो. तसं काय? जसं बघा, ही गोज टू कॉलेज, तो कॉलेजला जातो. ही डज नॉट, गोज नाही म्हटलंय, गो म्हटलंय. ही डज नॉट गो टू कॉलेज. डज ही गो टू कॉलेज, तो कॉलेजला जातो का? वाय डज ही गो टू कॉलेज? ह्या पद्धतीने तुम्हाला हे सूत्र लक्षात ठेवायचं. याचा स्क्रीनशॉट काढून घेतला तरी चालेल, पॉज करून शांतपणे लिहून घेतलं तरी चालेल. कारण पुढे ज्यावेळेस आपल्याला टेन्सेस सविस्तर शिकावे लागतील ना, त्यावेळेस या डी, डू, डचचा काय हालचालीचा भाग आहे, तो फार महत्वाचा लक्षात येईल. डेंजर झोन हे नाव लक्षात ठेवा. फ्युचरमध्ये तुम्हाला याचा सगळ्यात महत्वाचा कॉन्सेप्टचा बेनिफिट होणार आहे. आलंय लक्षात? तर मित्रांनो, थँक यू व्हेरी मच. अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्याला मेहनत करायची आहे. छोट्या-छोट्या स्टेपवर घेऊन आपल्याला स्ट्रॉंगर लेव्हलला, चंक बाय चंक बट परफेक्ट, कासवासारखी पण सातत्यपूर्ण पद्धतीने. पण आत्ताच्या आधुनिक युगामध्ये जे आहेत ना, सशासारखं जे आहेत ना, चपळपणा आणि गती पण पाहिजे आणि कासवासारखं सातत्य, ध्येयनिष्ठता सुद्धा पाहिजे. दोघांचं कोलॅबोरेशन करून आपल्याला सिंहगर्जना करायची आहे. ओके, मेक युअर माइंड लायन्स माइंड. थँक यू व्हेरी मच. ओके, तमसो मा ज्योतिर्गमय. मग लक्षात राहू द्या, सब्जेक्ट, टू बी फॉर्म आणि आता व्हर्ब पाहिले आपण. व्हर्बची अंडरस्टँडिंग झाली. सिंपल पास्ट, सिंपल प्रेझेंट मध्ये डीड डू डचचं अंडरस्टँडिंग झालं. ते व्यवस्थित लक्षात घ्या. चला, ओके. टेक केअर ऑफ युअर सेल्फ वेल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक यू. थँक यू व्हेरी मच. टेक केअर ऑफ युअर सेल्फ वेल. बाय बाय.